गेल्या 40 वर्षापासून ई क्लास जागेवर अतिक्रमण करून अनेक गोरगरीब कुटुंबे वास्तव्यात आहे, परंतु अद्यापही त्यांच्या नावे हक्काची जागा उपलब्ध नसल्याने परिणामी शासनाच्या घरकुल तसेच विविध योजनेपासून ही गोरगरीब कुटुंबे वंचित असल्याचे दिसून येते। या संदर्भात शासन दरबारी अनेकदा आंदोलन मोर्चे काढले, परंतु दखल घेण्यात आली नाही। अखेर मंजुळा माता नगर परिसरातील शेकडो गोरगरिबांनी एकत्रित येऊन आज ई क्लास गावठाण व झोपडीधारक लाभार्थ्यांच्या नावे नमुना 8A मिळवण्यात यावा याकरिता तिवसा तहसील कार्यालयात भव्य मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी तिवसा तहसीलदार यांना प्रमुख मागण्याचे निवेदन सादर करून यावर तोडगा काढावा, अन्यथा संदर्भात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला। अनेक घरकुल लाभार्थी यावेळी तहसील कार्यालयात परिसरात प्रचंड घोषणा दिल्या। TCN न्यूज तिवसा। 2016चा जो GR आहे तो शासनाने रद्द करावा। हक्काचं जे घरकुल आहे या गरीब जनतेची 20 वर्षापासून गुरुजनगरमधली रहिवासी आहे त्यांना हक्काचं घरकुल भेटलं पाहिजे। यासाठी यांनी सातत्यानं पंचायत समिती, तहसीलदार, कलेक्टर, आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे। तसंच या विभागाचे आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे पण पाठपुरावा केला आहे। येणाऱ्या अधिवेशनात ताईंनी हा मुद्दा उचलावा अशी आमची सर्व गुरुजनगरवासियांतर्फे त्यांना विनंती आहे। या प्रकारचे सगळे पाठपुरावे त्यांना केलेले आहे आणि हा विषय एकट्या गुरुदेवनगर नसून डवरगाव किंवा महाराष्ट्रातील जेवढे काही गाव आहेत तिथला आहे। तर हा गोरगरीब जनतेचा विषय शासनाने मार्गी लावावे आणि हक्काचं घरकुल या सगळ्यांना मिळवून द्यावे अशीच आमची शासनाला विनंती आहे। 2012 पासून महाराष्ट्र शासनाने या घरकुलधारक जे हक्काचे ज्यांच्याकडे नियमानुकूल न झालेले पट्टे आहेत ते 20 वर्षापासून गुरुदेवनगरचे रहिवासी आहेत, त्यांना सर्व सोयीसुविधा ग्रामपंचायत आजपर्यंत पुरवत आहे, परंतु त्यांना हक्काचं घरकुल अजूनपर्यंत मिळालेलं नाही। ते घरकुल हक्काचं त्यांना मिळावं यासाठी शासन दरबारी आम्ही न्याय मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहे आणि शासनाने जो त्यांच्यावर अन्यायकारक 2016चा हायकोर्टाचा स्टे आणलेला आहे की सदर घरकुलाचे जे पट्टे त्यांच्याकडे आहे ते नियमानुकूल करण्यात येऊ नये, तो त्यांनी उठवावा व यांना न्याय द्यावा यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे। 25 वर्ष झाले माझं घर अजूनही नावी नाही। मी दुसऱ्याच्याच नावानं घर आहे म्हणत आहे, प्लॅन करत आहे, तर माझं घर नावानं व्हावे आणि मला घरकुलही मिळावं अशी माझी विनंती आहे, मागणी आहे।